विद्यानंद हाडके सरांचा एक शेर आठवतो की पिकलेच ना कधीही शेतात चार दाणे, गाऊ कुण्या मुखाने शेती प्रधान दाणे. अशा प्रकारचं शोकांतिका आपल्यामध्ये आहे की दुःख भोगतो दुष्काळाचे, बळी कुणावर रुसला नाही, आणि घास जगाला भरवत गेला तो दुनियेला दिसला नाही. अशी ही शोकांतिका शेतकऱ्यांची कास्तकऱ्यांची आहे. हे भोगत असताना त्याचप्रमाणे साहित्याबरोबर पत्रकारितेवर तेवढंच प्रेम करणारे, मला वाटते 200-300 पेक्षा जास्त गझला त्यांनी आतापर्यंत लिहिलेल्या आहेत. असे आमचे गजानन वाघमारे. खरं तर मला किरण कुमार मडावींचा पण हे विदर्भातलेच आहेत. वाघमारे म्हटल्यानंतर मला त्यांचं शेर एक आठवतो की मारतो मी वाघ फक्त मोक्यात आला पाहिजे, मारतो मी वाघ फक्त मोक्यात आला पाहिजे, एवढा विश्वासही बोक्यात आला पाहिजे. आदरणीय वाघमारे सर. चेहऱ्यावर रोषणाई ठेवतो, चेहऱ्यावर रोषणाई ठेवतो, काळजातून रोगराई ठेवतो. चेहऱ्यावर रोषणाई ठेवतो, काळजातून रोगराई ठेवतो, माय नाही ठेवली केव्हा जवळ, बंगल्याचे नाव आई ठेवतो. चेहऱ्यावर रोषणाई ठेवतो, काळजातून रोगराई ठेवतो, माय नाही ठेवली केव्हा जवळ, बंगल्याचे नाव आई ठेवतो, आणि ब्रह्मचारी ठेवला चेहरा जरी, ब्रह्मचारी ठेवला चेहरा जरी, जन्मभर डोक्यात बाई ठेवतो. ब्रह्मचारी ठेवला चेहरा जरी, जन्मभर डोक्यात बाई ठेवतो. आणि गझल. पोरगा नालायकी घेऊन फिरतो, पोरगा नालायकी घेऊन फिरतो, बाप त्याची काळजी घेऊन फिरतो. पोरगा नालायकी घेऊन फिरतो, बाप त्याची काळजी घेऊन फिरतो, कार्यकर्त्याला कुणी समजून सांगा, चोरट्यांची पालखी घेऊन फिरतो. कार्यकर्त्याला कुणी समजून सांगा, चोरट्यांची पालखी घेऊन फिरतो, आणि सावलीचे पाय मी धरलेच नाही, मी उन्हाची काहिली घेऊन फिरतो. सावलीचे पाय मी धरलेच नाही, मी उन्हाची काहिली घेऊन फिरतो. आणि एक वेगळा शेर की सावलीचे पाय मी धरलेच नाही, मी उन्हाची काहिली घेऊन फिरतो, आणि भावजीला भाव देईना पुढारी, भावजीला भाव देईना पुढारी, बहीण आता लाडकी घेऊन फिरतो. भावजीला भाव देईना पुढारी, बहीण आता लाडकी घेऊन फिरतो, आणि फोडण्यासाठी फुगा हा संभ्रमाचा, फोडण्यासाठी फुगा हा संभ्रमाचा, वास्तवाची टाचणी घेऊन फिरतो. फोडण्यासाठी फुगा हा संभ्रमाचा, वास्तवाची टाचणी घेऊन फिरतो, आणि सारखे शुद्धीमध्ये आयुष्य छळते, सारखे शुद्धीमध्ये आयुष्य छळते, त्यामुळे मी बाटली घेऊन फिरतो. सारखे शुद्धीमध्ये आयुष्य छळते, त्यामुळे मी बाटली घेऊन फिरतो. आणि शेवटचा शेर की पात्रता मी चोरली नाही कुणाची, पात्रता मी चोरली नाही कुणाची, मी स्वतःची लायकी घेऊन फिरतो. वा वा, क्या बात आहे, वा वा. पात्रता मी चोरली नाही कुणाची, मी स्वतःची लायकी घेऊन फिरतो, पोरगा नालायकी घेऊन फिरतो, बाप त्याची काळजी घेऊन फिरतो, बाप त्याची काळजी घेऊन फिरतो. धन्यवाद. वा वा, सुंदर. खरं मगाशी एखाद्या मधल्या शहरामध्ये सरांच्या गायीचा उल्लेख मला आठवला की या आत्म्याची त्या आत्म्याला बोली भाषा कळते, या आत्म्याची त्या आत्म्याला बोली भाषा कळते, आणि कळपामधुनी तेच वासरू गायीपाशी पळते.
आणि नजर सारखी तुझ्या दिशेने भिजलो नाही यंदा, आणि रुसून बसला कसा पावसा शेत उन्हाने जळते. असा एक सुंदर अशी याचा गझल या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाली. यानंतर मित्र हो,